डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे शिथिल. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता. करणार आहोत एक ओमचा उच्चार यथाशक्ती, जाणीवपूर्वक. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहश्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार ओ. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामी. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांना हरिओम, शुभ सकाळ आणि नवीन व्यावहारिक वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण इथे माझा आवाज प्रत्येकाला येतोय ना? कारण की तुमचे आवाज माझ्यापर्यंत येणार नाहीयेत. मी जो माईक लावलाय त्याच्यामुळे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचे आवाज येणार नाहीत. जर काही डिफिकल्टी वाटली किंवा काही नाही समजलं तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका. आपण जी काही शंका असेल ती सॉल्व्ह करूया. तर आजचा हा आपला वर्ग जो आहे हा 4 दिवसाचं मोफत योग शिबिर आहे. तर इथे जास्तीत जास्त मी असा प्रयत्न करीन की तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये कुठली आसनं करणं सोपी जातील किंवा तुम्हाला त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल हा माझा फोकस असणार आहे. ज्यांना पूर्णपणे म्हणजे ट्रेडिशनल योग शिकायचा आहे किंवा व्यवस्थित टेक्निकली जर योग शिकायचा असेल तर आपला 1 महिन्याचा वर्ग हा असतोच. पण आत्ता जो आपला वर्ग असेल हा माझा एवढाच उद्देश असणार आहे की तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची आसनं करू शकता जी बेसिक आहेत. याच्यामध्ये कुठलंही एक ऍडव्हान्स आसन नसणार आहे, बेसिक आसनं असणार आहेत की जे तुम्हाला नेहमीच्या साधनेमध्ये तुम्ही करू शकता. तर थोडक्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आणि सेंच्युरी लाईफ वेल बिंग या संस्थेमार्फत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्ही अतिशय एक योग्य असा संकल्प नवीन वर्षामध्ये आपण करतोय. कारण की सध्या पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की योग म्हणजेच आवाज येत नाहीये का? बाकीच्यांना आवाज येतोय का? फक्त मला अंगठ्याने सांगा. ज्यांना आवाज येत नसेल येतोय ना? हा. ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी पुन्हा रिजॉईन व्हा. कारण की हा. ओके, थँक्स. तर थोडक्यात ओळख म्हणजे आपण योग का करतो तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगते की योग हा आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे जी आपल्या सगळ्यांना वारसा हक्काने मिळालेली आहे. येत नाही आवाज? प्लीज रिजॉईन व्हा जर आवाज येत नसेल तर. हा.
तर ही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली देणगी आहे, जी शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण आता त्याचा फार जास्त मोठा प्रमाणामध्ये उद्देश आहे. आफ्टर कोविड नंतर प्रत्येक जण हेल्थ कॉन्शियस झालाय. त्यामुळे ज्या प्राचीन जी आपली उपचाराच्या पद्धती होत्या, जसं आयुर्वेद म्हणा किंवा योग साधना म्हणा किंवा निसर्ग उपचार म्हणा, ह्या आता आफ्टर कोविड नंतर खूप जास्त त्याला महत्व आलेलं आहे. कारण की मुळात म्हणजे आपला जो बरेचसे जे आपले रोग आहेत हे आपले मनोकायिक असतात. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं की आपोआप त्याचा परिणाम जो आहे हा शरीरावरती होत असतो. म्हणून योग साधनेकडे बरेचसे जण आता वळायला लागलेले आहेत आणि शरीर मनाचं स्वास्थ्य महत्व हे आता सगळ्यांना पटायला लागलेलं आहे. तर थोडक्यात इन्फॉर्मेशन मी योग बद्दल सांगते की योग म्हणजेच काय, तर एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जुळणे म्हणजेच योग. शरीराला मनाशी जोडणे हा आहे योग. तर योगच्या ज्या व्याख्या आहेत, ज्या आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये पाहायला मिळतात. पण आता जो आपण सगळेजण योग जो शिकत आहोत तो आहे अष्टांग योग, जो मुनी पतंजलींनी आपल्याला सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत: यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्या 8 वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. याच्या अनुषंगाने आपण योग करू शकतो, ज्याच्याने आपलं शारीरिक आणि मानसिक विकास व्हायला मदत होते. यमनियम जे आहेत हे आपल्याला सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरती कुठले आपण रूल्स फॉलो करू शकतो. तर त्याच्या संबंधित मुनी पतंजलींनी यमनियम सांगितलेले आहेत, जे प्रत्येकी 5-5 आहेत. त्याच्यानंतर ते आसन आणि प्राणायामाकडे वळतात. आसनं केल्यानंतर म्हणजे आपण शरीराने सुदृढ झालो, की मग आपण मनाकडे आपला प्रवास सुरू होतो. आसन केल्यानंतर प्राणायामाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर येतो प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 3 अंग आहेत, हे फार हायर लेव्हलची धारणा, ध्यान आणि समाधी ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, ह्या खूपच हायर लेव्हलच्या गोष्टी आहेत, ज्या आपण आत्ता तरी आपल्याला त्याचा तो उद्देश नाहीये. आपला सध्या जो उद्देश आहे तो म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं, हा आपला उद्देश आहे. तर आपला हा ऑनलाईन वर्ग आहे, फ्री वर्ग आहे. बरेचसे साधक इथे जॉईन होणार. तर यथाशक्ती प्रयत्न करा. तुमच्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत किंवा जे तुम्हाला आजार आहेत, काही जणांना गुडघेदुखीचा त्रास असू शकतो, काही जणांना पाठदुखीचा त्रास असू शकतो किंवा सर्व्हायकलचा त्रास असू शकतो. तर तुम्ही करताना यथाशक्ती प्रयत्न करावा. आपली कुठेही लिमिटेशन्स ओलांडायचे नाहीयेत. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की आहार, विहार आणि विश्रांती या टप्प्याने जर तुम्ही योग केलात, तर असा हा योग तुमच्या दुःखाचा नाश करणारा ठरतो. आहारामध्ये येतं की आपण कुठल्या प्रकारचं आहार घेतो. सात्विक आहार आहे आपला की तामसिक आहे, राजसिक आहे. या आहाराला सुद्धा योग साधनेमध्ये फार महत्वाचं आहे. तुमचा आहार सात्विक असला पाहिजे, त्याचबरोबर तो योग्य वेळेमध्ये घेतला गेला पाहिजे. काही जणांच्या व्यवसायामुळे आपल्याला काही शिफ्ट असतात, त्यामुळे आहारामध्ये थोडासा आपला बदल होत असतो. पण तरीही यथाशक्ती प्रयत्न करावा की अ, आहार वेळच्या वेळी आणि सात्विक घ्यावा. चांगलं जर पोटात अन्न गेलं तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम राहतो. यथा अन्नम तथा मन असं म्हटलं जातं. जे अन्न आपण खातो त्याच प्रकारे आपलं मन विकसित होत असतं. त्याच्यानंतर विहार म्हणजे आपण ज्या काही एक्सरसाइज करतो, जी काही आसनं करतो, त्या आसनांना सुद्धा भगवद्गीतेमध्ये अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे. तर योग्य प्रकारचा विहार करावा आणि त्याचबरोबर विश्रांती म्हणजे झोप जी आहे ही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भेटली पाहिजे. कमीत कमी 6 ते 7 तासाची झोप ही आपली व्यवस्थित असली पाहिजे. पण ही झोप आपली व्यवस्थित कधी होईल, जेव्हा आपण योग्य आहार आणि योग्य विहार घेऊ, तेव्हा आपल्याला विश्रांती जी आहे ही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळते. तर हे झालं थोडक्यात योग साधनेबद्दलचं महत्व, जे वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पण मी ते सगळंच सांगत बसणार नाहीये. फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला चांगली ओळख असायला पाहिजे म्हणून. कारण की आपण 1 जानेवारी आहे, व्यावहारिक नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपले नवीन नवीन संकल्प आहेत. त्या संकल्पनाच्या अनुषंगाने थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती सांगितली. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या योग साधनेला. प्रत्येकाने आपला कॅमेरा, हा, व्हिडिओ ऑन ठेवा आणि ऑडिओ बंद ठेवा, म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. आपल्या वर्गाची सुरुवात जी आहे ही शुद्धीपासून होते. शुद्धीशिवाय सिद्धी नाही असं म्हटलं जातं.
तर करूया श्वसन मार्ग शुद्धी. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोड मुद्रा म्हणजेच आपल्या दोन्ही हातांचे कप करायचे या प्रकारे. आणि हे कप आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. गुडघ्याची जी वाटी आहे तिथे ठेवायचे. आणि हाताची जी कोपरं आहेत ती आपण विनाकारण कधी कधी असे हात ताठ करतो. म्हणजे आपल्याला असं फार असं वाटतं की आपण छान बसलोय. पण जर तुम्ही असे हात ताठ ठेवलेत की तुमच्या पाठकण्यावरती प्रेशर येतो. म्हणून हाताची कोपरे जी आहेत ही शरीराच्या जवळ ठेवायची. साधी बैठक. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जे आहेत हे एकदम रिलॅक्स ठेवायचे, थोडेसे जमिनीकडे झुकलेले. आपली हनुवटी जी आहे ही जमिनीला पॅरल समांतर असेल, कुठेही मान आपल्याला जास्त वर किंवा खाली न करता ती व्यवस्थित जमिनीला समांतर असेल. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. आपण ज्या बैठकीमध्ये बसलोय त्या बैठकीत स्थिर आहोत का हे आपलं आपण तपासून पाहू. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. लक्ष आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन असेल या कृतीमध्ये. ज्यांचं नाक सोंगलं असेल, सर्दी झाली असेल किंवा प्रचंड डोकेदुखी असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. याच्यामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा आपल्याला झटका द्यायचा आहे. इनवर्ड स्ट्रोक द्यायचा आहे आणि फोर्सफुली तो श्वास सोडायचा आहे. आपल्याला उजव्या नाकपुडीने 10 ते 15 आवर्तनं करायची आहेत आणि डाव्या नाकपुडीने 10 ते 15 आवर्तनं करायची आहेत. तर सुरुवात करूया आपण. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. आता डोळे उघडायला हरकत नाहीये. ज्यांना कृती माहिती नाहीये त्यांनी डोळे उघडून कृती करायला हरकत नाहीये. आणि आता उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट किंचितच बाहेर येतंय. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. फोर्सफुली आपण एक्झलेशन केलंय. श्वास घेण्याची कृती सहज, सोडण्याची कृती ऍक्टिव्हली. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एकूण 10 आवर्तनं करायचे. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात करूया. आता डोळे अलगद मिटून घ्या आणि सुरुवात करा. एक सहज श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर येऊ देत. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. मोकळी झालेली उजवी नाकपुडी, त्याची जाणीव. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाब उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट किंचितच बाहेर येत आहे डाव्या नाकपुडीने. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि एकूण 10 आवर्तनं यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल डाव्या नाकपुडीमधला, त्याची त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार, यथाशक्ती जाणीवपूर्वक. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार, ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार, ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार, ओ. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी, प्रार्थना. बंद डोळ्यांसमोर श्री गणेशाचं स्मरण करूया, मनन करूया आणि चिंतन करूया. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसत आहे. सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. करणार आहोत आपण नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आहेत. यथाशक्ती आपापल्या क्षमतेने हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात, आपल्या या दिवसाची सुरुवात ओमच्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपण करूया. आपल्या साधनेची सुरुवात ओम आणि गणेशाच्या आशीर्वादाने आपण करीत आहोत. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश हळूहळू कमरेत न सरळ व्हा. जोडलेले हात पुन्हा एकदा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया, पामिंग. निर्माण झालेली अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया, संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय समोर, विश्रांती, बैठक स्थितीमधली विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात मागे, मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स व्हा. आता दोन्ही पाय जुळून घ्या. उजवा जो आपला पाय आहे तो फोल्ड करा. बघा, थंडीचे दिवस चालू आहेत. अर्थायटिसचा किंवा म्हणजे सांधेदुखीचा त्रास होतो आपल्याला, वातचा त्रास होतो. तर हे सांधेदुखी, जॉईंट्स पेन कमी होण्यासाठी आता ह्या पुढच्या ज्या कृती असणार आहेत त्या. तर उजवं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या थोडंसं मांडीच्या बाहेर घेऊन या. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजव्या पावलाची प्रत्येक बोट जे आहे ते असं सेपरेटली ओढून घ्या. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती सावकाश कृती करा. ज्यांना जास्त वेळ खाली बसता येत नाहीये त्यांनी टेबल, खुर्ची, सोफा कुठेही बसू शकता. फक्त उजवा पाय फोल्ड करा आणि पावलाची प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्या. उजव्या पावलाचं प्रत्येक बोट डाव्या हाताने ओढून घ्यायचंय आणि त्यानंतर प्रत्येक बोट सावकाश गोलाकार फिरून घ्या. एक एक बोट उजवं,
पहिलं अंगठा, प्रत्येकी 5ही बोट आपल्याला गोलाकार फिरून घ्यायचे आहेत, अगदी सावकाश कृती. हे झालं की मग डाव्या हाताची 5 बोटं उजव्या आपल्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्या, म्हणजेच गुंफून घ्या. आणि फक्त चवड्याचा म्हणजे आपला टोस जे आहे तो फक्त आपल्याला असा वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग वर खाली करा. बरोबर. आणि त्यानंतर अँकल जॉईंट्स मधून आपल्याला उजवं पाऊल गोलाकार फिरवायचं आहे या प्रकारे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. बरोबर. करणार आहोत आपण आता हाफ बटरफ्लाय. उजवं जे पाऊल आहे ते थोडस आपल्या ओटीपोटाकडे घेऊन या डाव्या साईडच्या. हाफ बटरफ्लाय. पाठकाणा अगदी सरळ ठेवा. आपल्याला पाठीची मुवमेंट न करता आपण हाफ बटरफ्लाय करणार आहोत, ज्याच्याने आपले हिप जॉईंट्स मोकळे होणार आहेत. तर उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा, डाव्या हाताचा सपोर्ट ठेवा आपल्या पावलाच्या इथे, आणि उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. पाठकाणा आपल्याला कुठेही पुढे मागे हलवायचा नाहीये. उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या वरती. परफेक्ट. खाली जमिनीकडे प्रेस करा, वर घ्या. 1. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. पाठीची हालचाल कमी करा. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. 3. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 4. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 5. बरोबर. आता आपण पुढे करणार आहोत क्रॅडल मुवमेंट, किंवा बेबी आपण लहान बाळाला जसं जोजवतो ना त्याप्रमाणे कृती असणार आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पाय वर घेताना सावकाश घ्या. तर आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. डाव्या हाताचा सपोर्ट द्या उजव्या अँकलच्या खाली. उजव्या हाताचा सपोर्ट उजव्या गुडघ्याच्या इथे. तुमचा उजवा पाय जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला वर घ्यायचा आहे. डावा पाय आपला सरळ आहे. पुन्हा एकदा हिप जॉईंट मधून हालचाल होणार आहे, आपल्या जांघेचे स्नायू मोकळे होणार आहे तिथे. आता आपल्याला हा उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचा आहे. पुन्हा एकदा इथे पाठीची कमीत कमी हालचाल जॉईंट हिप जॉईंट्स मधून हालचाल असेल आणि उजवीकडे घ्यायचा आहे. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, करेक्ट, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. अजून एक करूया. डावीकडे आणि उजवीकडे. सावकाश थांबा. आधी उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि त्यानंतर ते सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा. आता ह्याच सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. आणि आता प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. डाव्या पावलाचा प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. सुरुवातीला हे जॉईंट्स मोकळे होणं फार गरजेचं आहे. आता आपला हा 4 दिवसाचा वर्ग आहे, तर त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन की तुम्हाला लुजनिंग एक्सरसाइज जास्त सांगण्याच्या. आसनांपेक्षा लुजनिंग एक्सरसाइज जे आहेत, सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतात, हे अतिशय महत्वाचे आहेत. जर आपले जॉईंट्स मोकळे असतील तर आपल्याला आसनं करणं सोपी जातात. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरवून घ्या. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बघा तिथे तुम्हाला असा कटकट आवाज सुद्धा येत असेल. आपले ते जॉईंट्स मोकळे होत आहेत, ती हाडं जी आहेत ती मोकळी होत आहेत, तिथल्या ज्या पोकळ्या आहेत त्या मोकळ्या होत आहेत. आणि त्यानंतर उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या आणि चवड्याचा भाग आपल्याला वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग वर खाली करा. आणि त्यानंतर जॉईंट्स, अँकल जॉईंट्स गोलाकार फिरवा. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला डावं पाऊल थोडस उजव्या ओटीपोटाकडे वरती खेचून घ्या आणि करूया हाफ बटरफ्लाय. पुन्हा एकदा पाठीची कमीत कमी हालचाल. डाव्या हाताने डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि मग स्वतःकडे वर घ्या. 1. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे खेचूया. 2. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे खेचूया. 3. जमिनीकडे, स्वतःकडे. 4. जमिनीकडे आणि स्वतः. 5. करूया क्रॅडल मुवमेंट. डावा पाय थोडासा वर उचलून घ्या.
उजव्या हाताचा सपोर्ट डाव्या अँकल खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल. आणि आता सुरुवात. जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे, डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे, डावीकडे. प्रति थांबून डावा पाय आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा पाऊल, आणि त्यानंतर ते सरळ करा. यथाशक्ती जेव्हा आपण ह्या आसनं करतो तेव्हा कृती करायची घाई गडबडीत केलं तर कुठेतरी स्नायूंना दुखापत होऊ शकते. थोड्या वेळ विश्रांती. संपूर्ण कृती आठवड्याचा प्रयत्न उजव्या आणि डाव्या पायाच्या. आणि करणार आहोत आपण आता फुल बटरफ्लाय. तर त्यासाठी दोन्ही पावलं जुळून घ्या. आपल्या हाताचा सपोर्ट पावलांच्या भोवती द्या. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सुद्धा. पाठकणा एकदम सरळ ठेवा. पाठकणा एकदम सरळ. बरोबर. आणि आता सावकाश हळूहळू आपण कृती करणार आहोत. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्या. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्या. अगदी सावकाश. आणि मग श्वास सोडत खाली घ्या. नियंत्रित एका लयीमध्ये कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड. अगदी सावकाश. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक मुवमेंट सुरुवात करा. थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. पुन्हा एकदा इथे पाठकणा आणि मान आपल्याला स्थिर ठेवायची आहे. छान. सावकाश कृती थांबवून दोन्ही पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग साधी बैठक घ्या. लक्ष श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. श्वासाची गती संथ असेल. आणि आता साधी बैठक. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणा. जास्तीत जास्त स्ट्रेच. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर चार बोट घट्ट मूठ वळून घ्या. पुन्हा एकदा ओपन करा. जास्तीत जास्त ताण द्या. पुन्हा चार बोट फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोट. पुन्हा ओपन करायचं आहे. छान. आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. परफेक्ट. आणि उजव्या हाताची मूठ वळून घ्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोट घट्ट मूठ वळून घ्या उजव्या हाताची. परफेक्ट. आणि आता मनगटामध्ये म्हणजे आपलं जे रिस्ट आहे मनगटामधली हालचाल असेल. फक्त मनगटामधून उजव्या हाताची मूठ वर आणि खाली. अप अँड डाऊन. अप अँड डाऊन. तुमच्या त्या मनगटाच्या जॉईंट्स मध्ये जी काही हालचाल होते त्याकडे लक्ष द्या. जाणीवपूर्वक कृती. अप अँड डाऊन. बरोबर. आणि मग रोटेशन. तुमच्या हाताची मूठ जमिनीला समांतर असेल आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. परफेक्ट. थोडस उजव्या हाताला रग लागेल पण ठीक आहे असू देत. उजव्या हाताची मूठ पूर्णपणे ओपन करा. आता उजवा हाताचा डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या एल्बोच्या खाली कोपराच्या खाली घ्या. उजव्या हाताचं कोपर खाली. उजव्या हाताचं कोपर. आपण आधी मनगट पकडलं होतं आता आपण कोपर पकडतोय एल्बो. हा. आणि आता उजवा हात सरळ करा 90 डिग्री. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 आपलं कोपर जो आहे म्हणजे आपला एल्बो तिथले जे जॉईंट्स आहेत त्याचं रोटेशन. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. बरोबर. उजवा हात खाली डावा हात खाली. थोडा वेळ विश्रांती. डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. आहे तो श्वास सोडा. बघा तुम्हाला उजवा हात थोडस जड जाणवेल डाव्या हातापेक्षा. याचा आपला आपण अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटून. आणि आता याच कृती डाव्या हातात. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्या. अंगठा हातमध्ये त्याच्यावर चार बोट. आणि आता हालचाल फक्त मनगटामध्ये.
आपल्याला मनगट वर आणि खाली करायचं, डाव्या हाताचं मनगट वर आणि खाली, बरोबर. फक्त आपल्या मनगटाचे जे जॉईंट्स आहेत तिथे हालचाल होते, आपले जे रिस्ट जॉईंट्स आहेत तिथे हालचाल होते. जेव्हा आपण हाताचा सपोर्ट न घेता केलं ना तर पूर्ण हात आपला हलतो, म्हणून हाताचा सपोर्ट घ्यायचा आणि कृती करायची. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5, बरोबर. आता उजव्या हाताचा सपोर्ट डाव्या एल्बोच्या खाली, कोपऱ्याच्या खाली, डाव्या हाताची मूठ पूर्णपणे ओपन करून घ्या, एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता सुरुवात, रोटेशन क्लॉकवाईज, 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबून दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळ्यालगत मिटून घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण आता थोडंसं शोल्डर ब्रीदिंग. तर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे तर त्यांनी हे करताना यथाशक्ती प्रयत्न करा. तर सुरुवात करूया. श्वास घेत आपल्याला आपले आपले खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेने वर घ्यायचे. बघा या प्रकारे श्वास घेत खांदे वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर, थांबायचंय. आणि आता करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन जरूर करावं. रोज झोपेतून उठल्यानंतर अंथरुणामध्ये बसून किंवा खाली जमिनीवर बसून नेक रोटेशन जरूर करावं. त्याच्याने तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. तर सुरुवात करूया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे किंवा पाठीची दुखणी आहे त्यांनी मान अशी जी आपण पुढे झुकवतो ती कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त एकदा मान आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फक्त मानेमध्ये हालचाल करायची आहे. ज्यांना पाठीची दुखणी सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची या प्रकारे. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. मानेचा प्रत्येक जॉईंट मोकळा होतोय. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्य. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. एक लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्वास. विधिवत वज्रासन आपण करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. विधिवत वज्रासन, दोन्ही पाय जोडलेले. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घेऊन घ्या. त्यानंतर डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घेऊन घ्या. बघा, गुडघे जे आहेत, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि त्याचबरोबर पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवा या प्रकारे. म्हणजे पाठीची थोडीशी स्लँटिंग पोझिशन होईल आणि त्यामुळे तुमच्या पाठीच्या कड्यावर आणि गुडघ्यावरती जास्त प्रेशर येणार नाही. ज्यांना पाठकणा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी बघा, वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून बघा. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतील. त्याचबरोबर आपल्या सीटचा जो भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये असेल आणि पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. तुमची जे अन्न पचनाची जी कृती आहे ही वज्रासनात
जेवणानंतर जर तुम्ही केलं तर ती चांगल्या प्रकारे होते. आपल्या पूर्ण ब्लड जो आहे तो लॉक होऊन जातो. कारण की आपण आपल्या पोटऱ्या ज्या आहेत, काफ मसल ज्या आहेत, ह्या लॉक होऊन जातात. त्यामुळे आपोआप जो रक्ताचा जो प्रवाह आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर तुम्ही वज्रासन केलं तर तुमचं अन्नपचन चांगल्या प्रकारचं होतं. त्याचबरोबर पित्ताचा जर त्रास होत असेल तो तुम्हाला कमी होतो. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन हे अतिशय उपयुक्त आहे. आफ्टर मील, लंच, डिनर तुम्ही कधीही हे 5 मिनिटासाठी आसन करू शकता. पण याच्यासाठी सातत्य हवं, नियमितता हवी. योग साधना जी अशी आहे की जर तुम्ही ती नेहमी केली, नियमित सातत्याने केली तर तुम्हाला त्याचे इफेक्ट चांगले जाणवायला लागतात. तर याच्यातूनच पुढे जाणारं आपण करणार आहोत आज उष्ट्रासन. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत, पुन्हा एकदा सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र उष्ट्रासन जे आहे हे करणं टाळायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यांवरती उभे राहा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. एक मिनिट. दिसतंय ना प्रत्येकाला? तर उष्ट्रासनासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट ठेवा. दोन्हीही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवायचे आहेत. बरं, आज जे आपण करतोय ते अगदी सुलभ आणि सोपं उष्ट्रासन आहे. ते कुठेही आपल्याला ऍडव्हान्स कृती करायची नाहीये. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवा आणि ती आपल्या कमरेच्या इथे. बघा, हाताची बोटं जमिनीकडे, जमिनीच्या दिशेने असते. या, ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या? नजर समोर घ्या आणि आता बघा, पूर्णपणे आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला. आपलं पोट पुढे येत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर डाव्या हाताचा सपोर्ट फक्त कमरेतनं पुढे व्हा. मान मागे, मानेतून आपल्याला मागे नाही व्हायचंय. फक्त लोअर बॅक मधून आपण बॅकवर्ड बेंड घेतलाय. ठीक आहे. आणि आता उजवा हात फक्त सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. फक्त उजवा हात. हा. आणि नजर आपली उजव्या हाताकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, गळ्यापासून पोटापर्यंत ताण असेल, पाठकळावरती प्रेशर आहे. बरोबर. सावकाश सरळ व्हा. उजवा हात पुन्हा एकदा आपल्या कमरेवरती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा एकदा आपले गुडघे पुन्हा तपासून पहा, पावलांची स्थिती तपासून पहा आणि हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे घ्या, म्हणजे पोट पुढे येईल. लोअर बॅक मधून आपण मागे होतोय, मानेतून मागे व्हायचं नाहीये. आणि त्यानंतर उजव्या हाताचा सपोर्ट कमरेवर, फक्त डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल, चेहरा सिलिंगला समांतर असेल. बरोबर. तोंड बंद, श्वास चालू. यथाशक्ती लक्ष आपल्या श्वासाकडे.
उलटचाल, सावकाश, कमरेतनं सरळ व्हा. डावा हात खाली, दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या. गळ्यापासून पोटापर्यंत आपल्याला ताण होता हलकासा, पाठकण्यावरती प्रेशर होता. या सगळ्याचा जो काही परिणाम झालाय त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून. आता इथे आपण बॅकवर्ड बेंड घेतला होता, बरोबर? तर आता याला कॉम्प्लिमेंट फॉरवर्ड बेंड आपण करणार आहोत. पुन्हा एकदा ज्याला वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड डोकेदुखीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे. तर बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या पावलाच्या इथे बघा. या प्रकारे हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला असतात. लक्षात आलंय प्रत्येकाच्या? हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हातांची बोटं आपण एकमेकांमध्ये गुंफून घेऊ. बरोबर. पुन्हा नजर समोर घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील एवढं आपल्याला आपल्याला छातीच्या स्नायूंचं प्रसारण करायचंय. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. आपले हात जेवढे सहज वर येतील तेवढे वर घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. आणि इथे थांबा. यथाशक्ती थांबा. सावकाश हळूहळू वर या. श्वास घेत घेत वर या. आधी खांदे रिलॅक्स करा, एकदम रिलॅक्स करा खांदे. आणि मग हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष आपल्या श्वासात. योग मुद्रा. आपण हलकासा फॉरवर्ड बेंड घेतला होता, त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये जो काही बदल होत आहे किंवा झालेला आहे त्याकडे लक्ष. आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोडून एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपली मॅट किंवा आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या, म्हणजे आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये जी आपण आसनं करू ती मला तुमची बघता येतील. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर असेल. पाठकणा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले, लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, या सगळ्याची जाणीव. आता दोन्ही पाय जुळून घ्या, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही पाय आपले फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. आणि आता टाचा ज्या आहेत ना त्या हाताने आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. आपल्या दोन्ही पावलांच्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. आणि आता बघा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे, हे प्रत्येकाचं झालेलं असेल. आणि आता आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. खांद्यातून सरळ आडवे. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर, खांदे रिलॅक्स, कोपरा रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि आता आपले जुळलेले जे पाय आहेत हे उजव्या बाजूला वळवून घ्या आणि मान डावीकडे. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. हलकासा ट्विस्ट आपल्या कमरेवरती, पाठकण्यावरती. उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि बघा, ताणली गेलेली आपली डावी बाजू, त्याकडे लक्ष. उजवी बाजू जमिनीकडे अगदी रिलॅक्स सोडून द्या. आणि जोड आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय.
श्वास घेतोय, सोड. सावकाश पूर्वस्थितीला येऊया. हळूहळू आपली मान आणि आपले पाय पुन्हा एकदा मध्यभागी येतील. अगदी सावकाश. जर टाचा असं वाटत असेल सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली असते. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. आता हेच जोडलेले पाय आपले डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे, ट्विस्टिंग विरुद्ध बाजूने. पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. देहधारणा. बंद डोळ्यांनी बघा. उजव्या बाजूवरती आलेला ताण हा आपला आपण अनुभव घ्या. डावी बाजू पूर्णपणे जमिनीकडे रिलॅक्स असेल. आपण जे करतोय त्याला म्हणतात उत्तान वक्रासन. याच्याने डायबेटीस आणि थायरॉइड ही दोन्हीही हे कंट्रोल मध्ये राहतात. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती असेल. उलट चाल करताना सावकाश आपली मान आणि आपले पाय मध्यभागी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. संपूर्ण या कृतीचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याकडे लक्ष आणि जोड आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण आता अर्ध पवन मुक्तासन. ही जी आसनं आहेत ही तुम्ही रोज करू शकता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न ज्यांना कृती समजत नाही त्यांनी माझा डेमो बघा किंवा फक्त माझीच विंडो ओपन ठेवा. गॅलरी व्ह्यू जर तुम्ही ओपन ठेवला तर तुम्हाला खूपच छोटस दिसेल. फक्त माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला सगळी आसने व्यवस्थित दिसतील. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. हा उजवा पाय. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर घ्या. मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 अंश वर आला. आता तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा, दुमडून घ्या. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही उजव्या पायाला विळखा देऊ शकता. बरोबर. ज्यांचा पोटाचा भाग वाढलेला आहे त्यांनी हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून विळखा देऊ शकता किंवा हाताची कोपरं पकडा. उजवं पाऊल जमिनीकडे रिलॅक्स ठेवा. बघा उजव्या बाजूवरती प्रेशर आलेला आहे त्याकडे लक्ष. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटलेले. ज्यांना पाठीची आणि मानेची दुखणे आहेत त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सावकाश आपलं डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंवा नाक परफेक्ट. यथाशक्ती प्रयत्न. जोड श्वासाची. ब्रीदिंग कुठेही होल्ड करू नका. जसा श्वास चालू आहे तसा चालू राहू दे. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. सावकाश. कपाळ सॉरी डोकं जमिनीवरती येईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेमध्ये सरळ करा. गुडघ्यामध्ये हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर ठेवा. थोडा वेळ विश्रांती घ्या. कुठे स्नायू अखडल्यासारखा वाटत असेल तर तो भाग अगदी मनाने रिलॅक्स करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्याला डावा पाय 90 डिग्री टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे. सुरुवात करूया. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60,
70, 80 आणि 90. आता तो पाय फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या, जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफा. पुन्हा एकदा जाणीवपूर्वक खांदे रिलॅक्स, डावं पाऊल जमिनीकडे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता सावकाश डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा, यथाशक्ती कृती. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. थांबा. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करूया. हळूहळू डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. पुन्हा एकदा डावा पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यामध्ये आणि तो सावकाश जमिनीवर ठेवा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती वाढलीये की नॉर्मल आहे हे आपलं आपण तपासा. आणि आता सावकाश एका कुशीला वळा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग मध्ये यायचंय, अगदी सावकाश. स्टँडिंग मध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असतं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं या प्रकारे. मान मागे सैल सोडायची. करणार आहोत कटी चक्रासन. आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही हात सरळ करा खांद्यातून सरळ. आणि आता डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवा आणि उजव्या बाजूने मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. कटी चक्रासन म्हणजे आपल्या कमरेच्या स्नायूंना ट्विस्टिंग. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत, थोडीशी जलद असेल. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2. थोडेसे हात स्विंग करा. उजवीकडे 3, डावीकडे 4. उजवीकडे 5, डावीकडे 6. उजवीकडे 7, डावीकडे 8. उजवीकडे 9, डावीकडे 10. सावकाश कृती थांबवा. 10 वेळा झाले की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. करणार आहोत आपण आता ताडासन स्ट्रेचिंग. तर इथे घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. त्याच्याने उंची वृद्धी खूप चांगल्या म्हणजे उंची खूप चांगली वाढते. त्याचबरोबर संपूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन पण खूप छान प्रकारे जमतं. म्हणून दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून मी दिसतीये ना की खूप लांबी दिसते बघा. या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे जे आहेत हे आता आपले सिलिंगच्या दिशेला आहे. ठीक आहे. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. हळूहळू दोन्ही हात वर घ्या. आणि आता पुन्हा एकदा हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि त्यानंतर टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या म्हणजे बॅलन्स जाणार नाही. आणि यथाशक्ती जेवढं तुम्हाला वरती स्ट्रेच करता येईल, अपवर्ड स्ट्रेच, व्हर्टिकल स्ट्रेच जेवढं करता येईल तेवढं करा. स्ट्रेच, 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 स्ट्रेच. रिलॅक्स.
आधी टाचा खाली घ्या, टाचा पूर्णपणे जमिनीवर येऊ देत. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली घ्या. श्वास सोडत 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 दोन्ही हात सावकाश खाली घ्या. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्राम. पायाच्या नखापासून ते आपण जे हात वर नेले होते तिथपर्यंत पूर्णपणे जो स्ट्रेच येतो, त्यामुळे आपल्या रक्ताचं जे प्रसरण, जे रक्तभिसरण जे आहे ते चांगल्या प्रकारे. आणि फॉरवर्ड बेंड करून घेऊया, दोन्ही पाय जोडलेले. आता जो उजवा पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊया. उजवा पाय, उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे. ज्यांना वर्टिगो, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं. फक्त उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊया, दिसतंय बरोबर प्रत्येकाला. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. पुन्हा एक स्ट्रेच द्या आणि बॅकवर्ड बेंड घ्या. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले हात जे आहेत हे उजव्या पावलाच्या जवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. जर हातांची बोट, हात पूर्णपणे जमिनीवर टेकत नसतील तर हाताचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीवर टेकवा, बघा या प्रकारे. आणि मग आपली हनुवटी जी आहे ही कॉलर बोनला लॉक करून घ्या, म्हणजे आपलं कपाळ आपोआप गुडघ्याच्या दिशेने जाईल. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स ठेवा. आपल्या पूर्णपणे उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. जो पाय आपण पुढे घेतलाय त्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले, त्याकडे लक्ष. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने, चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे यथाशक्ती थांबा आणि उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश तिथल्या तिथे सरळ हवा. हात कुठेही वर घेऊ नका, सावकाश सरळ व्हा. छान. उजवा पाय पुन्हा एकदा मध्यभागी येऊ दे. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आधी लोअर बॅक मधून पुढे झुका. जेवढं तुम्हाला पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. हात जमिनीकडे सैल सोडून द्या. दोन्ही हात डाव्या पावलाजवळ किंवा फिंगर टिप्स आपल्या जमिनीवर टेकवून घ्या. त्यानंतर आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या, म्हणजे कपाळ आपोआप डाव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. आणि पुन्हा एकदा इथे खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, लोअर बॅक मध्ये आलेला ताण, पोटावरती असलेला प्रेशर, रक्ताच्या प्रवाहाची बदललेली दिशा, या सगळ्याचा मनातल्या मनात अनुभव आणि जोर श्वासाची. सावकाश हळूहळू उलटचाल. तिथल्या तिथे सरळ व्हा, अगदी सावकाश. डावा पाय मध्यभागी येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. डोळे अलगद मिटून संपूर्ण या स्थितीचा जो काही परिणाम झालाय त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. जर जमिनीवरती बसता येत नसेल तर खुर्ची किंवा सोफ्यावरती तुम्ही बसू शकता. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. आपली सुरुवात बैठक स्थितीपासून झाली. तिथे केलेले थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज, त्यानंतर केलेलं वज्रासन, वज्रासनातून पुढे जाणार उष्ट्रासन, योग मुद्रा, त्याचबरोबर पाठीवर पडून केलेलं उत्तान वक्रासन, अर्धपवन मुक्तासन,
आणि दंड स्थितीमध्ये केलेली आसनं, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपली श्वासाची गती कुठे वाढली होती का, हे आपलं आपण तपासून पाहायचं आहे. कुठला एखादा स्नायू अवयव ताणला गेलाय का, हे आपलं आपण तपासून पाहूया. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे, सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडा यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. श्वास घेताना नकळत चेहऱ्याचे डोळ्याचे स्नायू ताणले जातील, तर तसं न करता अगदी शांतपणे आपल्याला यथाशक्ती श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडूया. जाणीव आपल्या दोन्हीही पावलांकडे. आपले दोन्हीही पावलांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग एकदम रिलॅक्स आहे. साधी मांडी आपण घातलेली आहे. आपले हिप जॉईंट्स रिलॅक्स आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. पाठकणा समस्थितीमध्ये पण रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल आहेत. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल आहेत. आपली जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. आपले दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग एकदम रिलॅक्स आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आपण केलेली साधना, त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावरती आहे. करणार आहोत 3 प्रणव उच्चार, ओमचा उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो उत्तम असा मार्ग निवडलेला आहे, त्यासाठी आपण स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया.
मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि आपल्या नवीन वर्षाची, नवीन दिवसाची सुरुवात करूया. शांतीपाठ दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अंगात मिटलेले. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. सावकाश उलटचाल. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांवर एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट करूया. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकतो. आधीच आज आपला वर्ग थोडासा लेट सुरू झालाय. उद्या आपण बरोबर 6ला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.